मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। बीड जिल्ह्यामधल्या गेवराई आणि वडवणी तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। काही ठिकाणी गारांचाही पाऊस पडलाय। या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये धुनकवाड इथे गारांसह 2 तास पाऊस कोसळला आणि ओढे नाले नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यातल्या फळबागांचं अतोनात नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये पालोद परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली आहे। सिल्लोड तालुका हा मिरचीचा आगार ओळखला जातो। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे मिरचीसह इतरही अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय। परभणीमध्ये सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पाऊस कोसळतोय। सोनपेठ तालुक्यातल्या नरवाडी आदी या गावांसह पूर्णा तालुक्यातल्या लिमला, गंगाखेड, पालम या तालुक्यांमध्ये सुद्धा जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी आंबा, भाजीपाला या पिकांसह व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान होतंय।